की आपण मराठी मीडियममध्ये खूप चांगला स्कोर केलेला आहे. ठीक आहे. मराठी मीडियममध्ये पण त्यातही इतिहास आणि भूगोलामध्ये. मला सांगा पहिली गोष्ट असा विषय तुम्हाला मध्ये इंटरेस्ट कसा निर्माण झाला? काय म्हणजे पहिल्यांदा कौस्तुभ तू सांगशील, मग आपण प्रतीककडे जाऊया. सर म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा समोरच्या आधी पुस्तक घेतलं होतं इतिहासचं, हां. तेव्हा मी पुस्तक वाचलं. मला त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्यापासूनच ते वाचल्यानंतर थोडा इंटरेस्टिंग वाटलं. हं, हं. म्हणून मी ते पूर्णच वाचलं. मग छान वाटतं. मग इंटरेस्ट तसा निर्माण होत गेला वर्षभर. ओके. आणि ते शब्द तुला कठीण नाही वाटले? इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा असं वगैरे काही? नाही, नाही. पण कठीण म्हणण्यापेक्षा ते असे कधी ऐकलेले नव्हते, पण ते त्याचा अर्थ असा आपल्या साध्या भाषेत समजत होता. म्हणून क्युरियस त्याच्यात आपल्याला हां. आपलं मॉडिफिकेशन करतात. राइट. किती मार्क्स मिळालेत कौस्तुभ तुला? मला इतिहास राज्यशास्त्रामध्ये 99 मार्क्स आहेत. ओके, ओके. काँग्रॅच्युलेशन्स आणि क्युरिओसिटीमुळे ते सगळं शक्य झालंय, असं मला वाटतं. क्युरियस होतास तू त्या विषयाबद्दल म्हणून. हां. येस. आता आपण प्रतीककडे हो. येऊया. प्रतीक हा आपला सुरुवातीपासूनचाच विद्यार्थी आहे. मला सांग प्रतीक तुला काय वाटतं? म्हणजे तुला जे इतिहासात इंटरेस्ट निर्माण झाला आणि ती सुरुवात कशी झाली? तुला काय वाटलं? ते पुस्तक पहिल्यांदा हाती घेतलं तर इंटरेस्ट वाटला होता का? तर पुस्तकाचा विषय तर नव्हता, परंतु ज्याप्रमाणे शिकवणं झालं, ज्याप्रमाणे क्लासेस झाले आणि क्लासेसमध्ये असलेले आपले इतर विषयाला जोडून इतिहासाचा अभ्यास करणं सुद्धा फार रंजक होतं. कारण ओके. की आपण डेली लाईफमध्ये जर इतिहासाचा जर वापर केला किंवा डेली बेसिसवर आपण इतिहासाचा जर स्टडी केला तरी ते आपल्याला इंटरेस्ट त्यामध्ये येऊन जातो. आणि त्यातली त्यात इम्पॉर्टंट म्हणजे की आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेत होतो, हं. त्यासोबत इम्पॉर्टंट क्वेश्चन सोबत आपण कोणते प्रश्न जास्त येईल ही जी क्युरिओसिटी असते, ही क्युरिओसिटी एक माइंडला काय स्टडीकडे फोकस ठेवते. कारण की ते क्वेश्चन आपल्याला तितकी इंटरेस्टिंग आणि तेवढे मोटिवेट सुद्धा करतात. बरोबर. जसं की एखादा आपण मॅथेमॅटिक्सचा प्रॉब्लेम सोडवतो. तो प्रॉब्लेम सोडवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय होतं मोटिव्हेट होतो आपण आणि तोच जर प्रॉब्लेम जर आपल्याकडून ढासळला किंवा नाही झाला, तर आपण त्यामध्ये डिमोटिव्हेट होतो. आपल्याला वाटतं आपल्याच्याने हे होणार नाही. राइट. परंतु इतिहासात तसा विषय नव्हता. इतिहासामध्ये आपण एक-एक करून अ, अधिक पुढे जाणवत गेलो. जिज्ञासा वाढली आणि त्या जिज्ञासेतून आपल्याला एक प्रकारे इंटरेस्ट तयार झाला सर आणि तो इंटरेस्ट मला तयार झाल्यामुळे इतिहासाचा अभ्यास थोडासा ईझियर गेला. येस. खूप छान प्रतीक. आता आपण शिवकडे येऊया. शिव तुला आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. येस. तुझं तसं तर इंग्लिश मीडियम होतं राइट? जसं तू सांगितलंस. हो. किती मार्क्स आहेत तुला? जरा सगळ्यांना सांगशील? तर एस-एस-टी 100. 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल खूप-खूप काँग्रॅच्युलेशन. कोणालाच थँक 100 मार्क इतिहासात भेटत नाही. तू असशील भविष्यामध्ये सांगशील सगळ्यांना, की आय केम इन द बॅकग्राऊंड ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस कारण 10वीतच मला या विषयात खूप जास्त इंटरेस्ट होता. आणि मला हो. सांग तुझा स्वतःहून काय मोटिव्ह होता, की तुला हिस्ट्री, जिओग्राफी याच्यामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला किंवा काय तुला वाटायचं त्या सब्जेक्ट्सबद्दल? नाही सर, तो एक टार्गेट होता, की मॅथ्स, सायन्स आणि एस-एस-टी या तिन्ही सब्जेक्ट्समध्ये आउट ऑफ पाहिजे. बरोबर. पण ते मॅथ्स, सायन्स आता ते काय 98, 99, 100 अशी सीरीज लागली ती. ओके. बट ज्या आत सब्जेक्टमध्ये तू इनपुट जरा जास्त दिलेत तिथं थोडं कमी झालं राइट? हो, ते तिथे झालंय कमी. पण काही हरकत नाही. आपण एफर्ट्स देतो. कधी-कधी मे बी पेपर चेकिंगमध्ये किंवा कुठे काही थोड्या मिस्टेक्स होऊ शकतात. प्रत्येकाच्या बाबतीत सारखं घडत नाही ना. प्रत्येकाचा चेक हो, करणारा वेगळा माणूस असतो. आता मला सांग की आता तुम्ही सगळे हिस्ट्रीवाले आहात, एस-एस-टी वाले आपण आहोत. मी पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आलो कारण मलाही त्यात चांगले मार्क्स होते. आता मला सांगा तुम्हाला काय करायचंय? फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करूया फ्रॉम कौस्तुभ, की तुला काय वाटतं आता भविष्यात तू एस-एस-टीचा काय म्हणजे तुला वाटतं की फायदा होईल, की तुला ठरवलंय की आता वेगळ्याच फील्डमध्ये जायचंय? सर म्हणजे मला पहिल्यापासूनच इंजिनिअरिंगकडे माझा कल होता हं, हं. आणि मला ते ते तिथं सायन्समध्ये इंटरेस्ट होता. पण इतिहासचं कसं इतिहास राज्यशास्त्रामध्ये जेव्हापासून मी म्हणजे 10वीचं पुस्तक हातात आलं तेव्हापासून मला इतिहासामध्ये वेगळीच अशी एक आवड निर्माण झाली होती आणि तसेच माझे बाबा पण इतिहास राज्यशास्त्र शिकवतात. वॉव! त्यांनी पण माझी तयारी घेतली. तुमचे लेक्चर पण मला खूप फायदा झाला. त्याच्यामुळे मला इतिहास राज्यशास्त्रामध्ये आणि भूगोलात चांगले मार्क पडले. ग्रेट, ग्रेट. येस, एकदा मला फक्त चेक करू द्या, की आपलं सगळं हे होतंय, रेकॉर्ड होतंय. येस, होतंय रेकॉर्ड. कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बाकी पूर्ण महाराष्ट्रातील स्टुडंट्सपर्यंत पोहोचवायच्या आहे.
कोणालाच सुरुवातीला नाही असतो इंटरेस्ट. म्हणजे जेन्युइनली तुम्ही सांगू शकता की आम्ही स्कूलमध्ये तो सब्जेक्ट वाचायचो, करायचो, मजा वाटायची, तो टॉपिक आम्हाला आवडायचा. जसं 5th स्टँडर्डमध्ये तुम्हाला एकदम आलं होतं अर्थ आहे, मग ते तुम्हाला निओलिथिक, पॅलिओलिथिक एज आलं होतं, त्यात डायनासोर आले होते, हडप्पन सिव्हिलायझेशन, वैदिक सिव्हिलायझेशन. ते थोडं ऐकायला भारी वाटायचं. पण 10वी मधलं काही एवढं इंटरेस्टिंग नव्हतं. सिरियसली प्रत्येक जण सांगू शकतं. बट मार्क्स पाहिजे होते आणि त्यासाठी तुम्ही हे केलं. आता आपण याच्याकडे येऊया, प्रतीककडे. प्रतीक, मला सांग, तुला भूगोलामध्ये कोणता टॉपिक आवडायचा सगळ्यात जास्त? तर भूगोलामधले म्हणजे आपल्याला नकाशावरचा भाग. ओके. नकाशावरचे जो भाग आहे, तो भाग करायला खूप असं इंटरेस्ट यायचा. कारण की त्याला आपण डायरेक्ट आपल्या जिओमेट्रीशी कनेक्ट करून घेतो. ओके. आणि त्या भागामध्ये थोडंसं मॅथेमॅटिक्स वगैरे अशा गोष्टी असल्यामुळे बी मला त्याकडे थोडंसं जास्त इंटरेस्ट होता या गोष्टीमुळे. राइट. आता कौस्तुभला इंजिनिअरिंगकडे जायचंय. तुला कुठं जायचंय? सर माझं पण तोच आहे. इंजिनिअरिंग मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होतं JEE कडे. राइट. यामागचं कारण म्हणजे सर पहिल्यापासून असलेला इंटरेस्ट आणि त्यामध्ये सुद्धा मॅथ्स मध्ये पडलेले मार्क्स आणि सायन्स मध्ये पडलेले मार्क्स यावरून मी तो ओके. डिसिजन घेतला होता. आणि तू काय सांगशील शिव? तुला काय ठरवलंय की आता भविष्यात म्हणजे काय करायचंय? या मार्क्स सोबत किंवा याच्यासोबत? सर सिव्हिल सर्व्हिसेस हम्म, हम्म. करणार आहे. पहिले BSc BCS किंवा BCA करून मग सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिपरेशन्स पॅरलली करायच्या आहेत. बिलकुल. याच्यामध्ये हे जे तुम्ही तीनही स्टुडंट्स आहात, इन फ्युचर तुम्हाला इंटरेस्ट निर्माण झाला, आता शिवला तर आहेच, पण तुम्हा दोघांनाही निर्माण झाला, तुम्ही इंजिनिअरिंग करून पण याच्यात येऊ शकता सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. तुम्हाला त्या इंजिनिअरिंगच्या एक्झाम असतात, त्याची कॉम्पिटिशन पण खूप कमी असते, तर होऊ शकतं ते. आणि एक सिक्युअर जॉब पाहिजे असतो सगळ्यांना. IT मध्ये आहेत जॉब, भरपूर आहेत, तुम्ही त्याच्यात जाणार आहात कारण इंटरेस्ट आहे. पण सगळेजण पाहतात आजकाल गव्हर्नमेंट जॉबकडे. मे बी सध्याच्या काळात गव्हर्नमेंट जॉबला खूप जास्त महत्व आहे. एव्हरीवन थिंक्स की हा सगळ्यात सिक्युअर जॉब आहे, याच्यापेक्षा सिक्युअर दुसरा कोणताच जॉब नाही. पण पॅशन आणि तुमचा इंटरेस्ट तुम्ही नक्कीच याच्यामध्ये फॉलो करू शकता. आता मला काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी, की तुम्ही येणाऱ्या स्टुडंट्सला काय गाईड करू शकता? आपण कौस्तुभ पासून सुरू करूया, की हे जे 10वीत येतील मुलं आता, जे आता आलेले आहेत ते त्यांना तू काय सजेस्ट करतील? काय टिप्स त्यांना तू देऊ शकतोस? कौस्तुभ. हॅलो हॅलो सर, हो, आवाज हो. येतोय? येतोय आवाज. काही हरकत नाही. कॅमेरा एक तू एक सुरू नाही केला तरी एकच चालेल. सेकंद. हो, हो. ते बॅकग्राऊंडला थोडं जास्त घरात हे सुरू आहे. एकच मिनिटात मी बोलतो. काही हरकत तोपर्यंत नाही. ह्यांना विचारा. येस, एकच येस. मिनिट. हो, हो. सांग. शिव, तू सांगू शकतोस, की तू यांना काय गाईड करशील, की या मार्क्स पर्यंत यांना पोहोचायला किंवा 100 पैकी 100 मार्क्स अशा विषयांमध्ये आणायला काय करू शकतात? ते काय स्ट्रॅटेजी त्यांनी ठेवली पाहिजे? वर्षभर कुठून अभ्यास तू केला होता सुरू? कसं स्टार्ट झालं होतं? आणि काय बॅक पॅच पण तू सहन केले असतील इन बिटवीन? कारण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. तर आय विल लाईक टू लिसन फ्रॉम यू दॅट. सर स्टार्टिंग मध्ये तर मी वेदांतच्या प्लॅटफॉर्मवर नव्हतोच. जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा दुसरे काही प्लॅटफॉर्म्स होते युट्यूबवर. तर तिथून मी आधी थोडेफार त्यांचे व्हिडिओज बघितलेत वगैरे आणि मग तेच अभ्यास तिथून केला. ओके. मग नंतर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मला स्कॉलर्स बॅच बद्दल कळालं आणि प्रवीण सरांचे लेक्चर्सही बघत होतो. मग ते रिकमेंडेशन्स मध्ये आलेत. मग म्हटलं की एक ट्राय देऊन बघू आपण. बरोबर. मग प्रवीण ते शिकवण्याची टेक्निक, हम्म. त्यांचं अभ्यासाला एकदम इझी वे मध्ये समजून सांगणं, त्याच्यामुळे मग मला टार्गेट्स पण. त्याच्यामुळे मग वेदांतू बद्दल एक अटॅचमेंट झालं. मग राईट. तिथून मी पप्पांना विचारून स्कॉलर्स बॅच मध्ये एनरोल केलं. मग स्कॉलर्स बॅच, टॉपर्स बॅच आणि मग ती लास्ट चान्स बॅच, असे तिथून अभ्यास करत मग मी ठरवलं की यार आपल्याला तिन्ही सब्जेक्ट्स मध्ये मॅथमॅटिक्स, सायन्स आणि SST हे 100 on 100च पाहिजे. बरोबर. लँग्वेज मध्ये गेले तर ठीक, पण हे 3 सब्जेक्ट्स म्हणजे आपले बरोबर गेले पाहिजेत. आणि तुम्ही ते सांगितले मराठीचं, हा. हिंदीचं, मध्ये पण खूप मदत झाली. ते सकाळचे सेशन, स्पेशल सेशन्स, ओके. त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स वगैरे आले. ओके. आणि तो आधीपासून मुलांनी एक त्यांचा गोल किंवा टार्गेट सेट केला पाहिजे की आपली 10वी आहे, आपल्याला सिरियसली अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला म्हणजे जे काय एक्सपेक्टेड पर्सेंटेज आहे ते आपल्या डोक्यामध्ये ठेवूनच आपण तसा अभ्यास करायचा. माझ्या पप्पांनी मला लहानपणापासून सांगितलेलं आहे की जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा 100% डेडिकेटेड, एकदम फोकस, अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा. 1 तास किंवा 2 तास काही पण,
आणि बरोबर. जेव्हा खेळायचं किंवा दुसऱ्या काही गोष्टी करायच्या तेव्हा फक्त तिकडेच लक्ष द्यायचं. मग तेव्हा अभ्यासाबद्दल विचार नाही करायचा. खरं आहे. तो एक पकडूनच मग मी पूर्ण वर्ष अभ्यास केला तसा. ग्रेट, ग्रेट. आता याच्यामध्ये तुला असा कोणता काळ वाटतो, की त्या काळामध्ये तुला थोडा त्रास झाला किंवा प्रिपरेशनमध्ये किंवा थोडा शाळेच्या होमवर्कचा किंवा असं काही आहे? की नाही सर, सगळं अभ्यासाबद्दल सॉर्टेड होतं? पहिल्यापासूनच बर्डन वगैरे काहीच नव्हतं, ओके. की प्रेशर लागलं, प्रेशरमध्ये अभ्यास करायचा आहे, तसं काहीच नाही. जर तसं कोणत्या मुलाला झालं, तर त्यांनी थोड्या वेळ ब्रेक घ्यायचा, रिफ्रेश व्हायचं किंवा बाहेर आपल्या मित्र आहेत त्यांच्याशी बोलायचं किंवा खेळायला जायचं. कधीच बर्डन घेऊन अभ्यास कधीच होत नसतो सर. एक्झॅक्टली. बर्डन घेतल्यावर परतून आपल्यावरच प्रेशर येतं, की यार आपलं हे होत नाही, ते होत नाहीये. राइट, राइट. चला, थँक यू सो मच शिव. आता आपण याच्याकडे येऊया, कौस्तुभकडे. बाळा, तू कुठचा आहेस? पहिल्यांदा ते तुझं लोकेशन सांगशील तू? हॅलो सर, आवाज येतोय? हो, हो, येतोय. कुठून आहेस तू? मी प्रॉपर अंबेजोगाई बीड जिल्हा ओके. येथून आहे. हं, हं. तर मी ह्याच्या म्हणजे प्रश्न काय होता एकदा सांगाल? माझा प्रश्न असा आहे, की या पूर्ण 10वीच्या याच्यामध्ये तू येणाऱ्या नवीन तुझे जे काही ज्युनियर्स असतील त्यांना काय सांगशील? किंवा तू असा कोणता काळ फील केलाय का या अभ्यासाच्या पिरियडमध्ये, की तुला असं वाटलं आता स्ट्रेस आलाय, आता कसं होणार? शाळेचं पण एवढं प्रेशर आहे, परीक्षा जवळ आलेल्या आहेत. असं काही घडलं होतं का? किंवा काय असं तू सांगशील? हां, एक होतं की शाळेमध्ये आम्हाला होमवर्क थोडं जास्त द्यायचे. हं. मग त्याचं शाळेमध्ये होमवर्क सबमिट करायचं त्याचं प्रेशर असायचं. हां. पण मी एकच सांगेल सगळ्यांना, की होमवर्क जो असतो तो आपण आपल्यावर म्हणजे उद्या सबमिट करायचं नाही तर आपल्याला पनिशमेंट मिळेल ह्याच्या भीतीनं करतात. त्या बरोबर. भीतीनं जर आपण होमवर्क केला तर आणि म्हणजे आपण फास्टमध्ये लिहितो आपल्याला त्याचं काही कळत नाही, लक्षात राहत नाही. त्याचा उपयोग नाही. म्हणजे आपल्याला कन्सेप्ट कळायला पाहिजे त्याचा फक्त. ते कन्सेप्ट. महत्वाचं आहे. हं. हां, ते कळालं तरच आपल्याला करता येईल पुढे. समजा बरोबर. आपल्याला समजा इतिहास राज्यशास्त्राचा कन्सेप्ट आहे. तर आपल्याला जर आपण ते लिहिलं नुसतं किंवा सबमिट केलं शाळेमध्ये द्यायचं म्हणून, तर ते आपल्याला पुढं कळणारच नाही, की आपण काहीतरी लिहिलं होतं, पण आता आपल्याला आठवत नाहीये. मग त्याचं तसं तसं करण्यापेक्षा कधी पण आपण त्याचं मेन कोर कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे. बरोबर. असं मला वाटतं आणि अजून एक टिप आहे, की बॅकलॉग कधीच पडू द्यायचा नाही. हं, हं. आत्ता जरी म्हणजे 10वी तेवढा काही फरक पडणार नाही बॅकलॉग पडला तर आपल्याला कव्हर करता येईल. पण 11वी-12वी आपला बॅकलॉग जर पडला तर खूप अवघड होतं. म्हणून बरोबर. आत्तापासूनच बॅकलॉग न पडू द्यायची सवय करून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. असं राइट. माझे एक मत आहे. उद्या करू, आज करू, करू नंतर हां, होऊन जाईल, कठीण कन्सेप्ट आहे, असं नाही करायचं. तसं होतच नाही. जेव्हा भेटला तेव्हा हाणायचा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा पूर्ण. हां, बरोबर. ओके. आता प्रतीक, तू काय सांगशील? का आता तू हा विद्यार्थी म्हणजे आमच्यासोबत खूप जुळून होता आधीपासूनच. त्याला पण म्हणजे इतिहास भूगोलात आधी नव्हता, पण नंतर इंटरेस्ट आलाय. तू काय सांगशील जे नवीन विद्यार्थी आहेत, की कसं गाईडलाईननी तू फॉलो केलंस, डिस्ट्रॅक्ट नाही झालास, पण असं उद्या आयुष्यात काही घडलंय का, की असं वाटतं, की त्यावेळेस मला खूप सपोर्टची गरज होती या 10th स्टँडर्डमध्ये? सर असा प्रसंग तर कधी आला नव्हता. पण ओके. एक माझं पर्सनल सजेशन होतं की डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही. हां. कारण की ही जी पाथ आहे, त्या पाथमध्ये आपण घरी असतो. कारण की आपण घरच्यासोबत जुळलेलो असतो आणि घरच्यासोबत खूप सारे डिस्ट्रॅक्शन. मला सुद्धा डिस्ट्रॅक्शन हा एक पॉइंट होता, ज्यामुळे माझा थोडासा फोकस त्या विषयाकडून थोडासा डायव्हर्ट झाला होता. तर डिस्ट्रॅक्शन होऊन द्यायचं नाही पहिली गोष्ट कधीच. कारण की स्टडीमध्ये डिस्ट्रॅक्शन झालं, की आपला माइंड निगेटिव्ह विचार करतो आणि निगेटिव्ह विचार केला, की मग ते कामं सुद्धा आपली बॉडी निगेटिव्ह सुरुवात करून देते. हं. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन कधीच होऊन नाही द्यायचं. फ्रेश माइंडनी स्टडी करायचा. ऑटोमॅटिक ज्या गोष्टी व्हायच्या त्या होणार तर आहेच. बरोबर. तुमच्यापैकी कोणाला आता काही बोलायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. थोडक्यात तुमच्या मनातलं काही असेल तर. बाय द वे आपण सगळे प्रश्न आज इथं घेतलेले आहेत. जे विद्यार्थी पाहत होते त्यांनी नक्कीच या गोष्टीतून काहीतरी तुम्ही शिकले असाल तर नक्की यांना यांच्यासाठी एक लाईक तुम्ही इथे करू शकता. आणि तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल अजून 2 मिनिट तर नक्की बोलू शकता. नाहीतर या ठिकाणी आपण हे करूया. बोला. सर मला सर एक सांगायचं होतं. हां, हां. ठीक आहे, ठीक आहे. बोल, बोल. सर हे जो प्रवास आहे म्हणजे अभ्यासाचा यामध्ये फक्त 10वीच नाही तर आपण पुढे सुद्धा शिकणार आहोत. परंतु काही पॉइंट असे येत असतात की आपण खूप मेहनत करतो आणि त्या टायमाला त्या गोष्टी आपल्याला एफर्ट्स लावून सुद्धा मिळत नाही. त्या टायमाला आपल्याला निगेटिव्ह विचार नाही करायचे. ती गोष्ट माझ्या बाबतीत काही विषयात घडली. हं. त्यातून मला एक संदेश मिळाला की
त्या टायमाला आपल्याला त्या टाइमला पॉझिटिव्ह विचार करून आपल्याला आपल्या फोकसकडे राहायचं, बरोबर जेणेकरून आपण निगेटिव्ह होणार नाही. आणि मेहनत करा, एक दिवशी आपल्याला काही ना काहीतरी येस. मिळणारच आहे. प्रतीक आणि पण दॅट्स एक्झाम्पल येस प्रतीक पण त्याच्या एक्झाम्पल आपले शाळेमध्ये सर सुद्धा आहे. येस शाळेमध्ये त्याच्या भागामध्ये पहिला आहे. सगळीकडे पोस्टर्स लावलेत त्याचे. राईट. शिव मी तुला काय छोट्याशा भागातून बोलायचंय? आहे त्यामुळे. येस शिव तुला बोलायचंय काही? तर जे नवीन मुलं आता येतील 10th मध्ये, आता त्यांचा प्रवास चालू होईल की 10th अवघड वर्ष, पॅरेंट्सचा प्रेशर वगैरे, त्यांना एवढं सांगायचंय की प्रेशर कधीच घ्यायचा नाही. फक्त वेदांतू टीमवर, प्रवीण सरांवर, तुमच्यावर, तुमच्या बाबतीत इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी आणि प्रवीण सर बद्दल मॅथ्स, सायन्स आणि बाकी सर्व फॅकल्टीज यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून 100% ते जे सांगतील, तुम्ही जे सांगताल ते सर्व केलं की एकदम सगळं सोपं आहे. असं नाही घडणार असं नाही, पण कधी कधी नशिबात आपल्या नसतं की यार आपण फुल एफर्ट्स दिलेत, आता जसं प्रतीक म्हणाला, आणि ते नाही झाले, तर मग ते तिथे डिमोरलाइज होऊन किंवा मग असं की यार माझ्याकडून नाही होणार, त्याच्याशिवाय काहीतरी पॅरेंट्सशी बोलायचं, त्यांना सांगायचं की काय होतंय आपल्यासोबत, मग ते आपल्याला मोटिवेट करतील. बरोबर आणि मग ते मोटिवेशन घेऊन पुन्हा अभ्यासाला लागायचं, परत त्याच जिद्दीने अभ्यास करायचा, आणि मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. एक्झॅक्टली. कसं म्हणतात, जस्ट ट्रस्ट द प्रोसेस. राईट. जस्ट गो विथ द ट्रस्ट द फ्लो. प्रोसेस. राईट. ट्रस्ट द प्रोसेस. राईट. हो कौस्तुभ सर, तुला एवढंच. कौस्तुभ तुला काय बोलायचंय? हा सर, नवीन जे यावर्षी बॅच मध्ये 10वीला येतात त्यांच्यासाठी एकच की बरेच विद्यार्थी जे असतात त्यांना टाइम मॅनेजमेंट किंवा अभ्यास कधी करावा ह्याचा असा खूप मोठा प्रश्न असतो. म्हणजे सकाळी उठून बरेच लोक सांगतात की सकाळी उठून करायचा म्हणजे डोक्यात राहतं, किंवा रात्री जागून केलं तर नुकसान होतं. असं म्हणजे खूप समज असतो, म्हणून मुलांवरही प्रेशर येतं की जर समजा सकाळी उठून झाला नाही तर आता कसं होईल माझं, पुन्हा रात्री मला झोपायचं पण आहे. असं काही नसतं. की माझं पण कसं होतं, मी कधी पण अभ्यासाला बसायचो, मला सकाळी म्हणजे उठता यायचं नाही म्हणण्यापेक्षा मला उठायचा कंटाळा होता. म्हणून मी रात्री जास्त वेळ जागायचो. मला रात्री जागून अभ्यास व्हायचा, मला माहित होतं मी रात्री जागून करू शकतो. म्हणून मी रात्री जागायचो. असं म्हणजे काहीच नसतं अभ्यासाला हाच टाइम द्यायला पाहिजे, तोच टाइम. तुम्हाला ज्या टाइमला कम्फर्टेबल वाटेल. आणि रात्री माझं अजून एक प्लस पॉइंट आहे, रात्री घरचे सगळे झोपलेले असतात. घरामध्ये कुठलाच डिस्ट्रॅक्शन नाही, आवाज नाही, शांततेत आपल्याला काय आपला अभ्यास करता येतो. बरोबर. फक्त एकच आहे, रात्री आपण कुठल्याही वेळेला करू, फक्त मोबाईल आपल्या डिस्ट्रॅक्शन म्हणजे मोबाईलवर तुम्ही लेक्चर बघितले तर खूपच चांगलं. पण डिस्ट्रॅक्शन म्हणून मोबाईल जवळ ठेवला नाही पाहिजे. म्हणजे आता 10वी, 11वी, 12वी हे जे 3 वर्ष आहेत, या वर्षात जर मोबाईल टाळला तर पुढे तुम्ही किती पण चांगलं करू शकता. बरोबर आहे. असं एकच संदेश आहे माझा की थोडं फोकस राहा आणि डिसिप्लिन ठेवा. बरोबर. लोकांनी म्हणजे लोक सांगतायत म्हणून करू नका, तर स्वतःसाठी आणि स्वतःच्या पॅरेंट्ससाठी करायचं म्हणून करा. बिलकुल, बिलकुल. थँक सो मच. सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही आता काय अभ्यास करत असाल, कोणी MSCITच्या क्लासला जात असतं, त्याही वेळेतून तुम्ही वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि आपले जे काही विद्यार्थी याला पाहत असतील, तर काहीतरी तुम्ही जर याच्यातून शिकले असाल, तर एखादा मुद्दा जो तुम्ही यांच्यापासून शिकले तो कमेंट बॉक्समध्ये नक्की हायलाईट करा. आणि थँक्यू. इथे आपण थांबतोय. सगळ्यांचे मनापासून आभार. भेटूया आता आपण पुढील याच्यामध्ये. थँक्यू.